नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शन विषयी माहिती, कॉन्क्रीटचा मिक्स रेशो, सिमेंट, वाळू, खडी M5 साठी सिमेंटचा 1 पार्ट वापर केला जातो, वाळूचा 5 पार्ट वापर केला जातो, खडीचा 10 पार्ट। M7.5 साठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचा 4 पार्ट आणि खडीचा 8 पार्ट। अशा प्रकारे 7.5 साठी कॉन्क्रीटचा मिक्स रेशोचा वापर केला जातो। M10 साठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 3 पार्ट, खडीचं 6 पार्ट। M10 साठी वापर केला जातो कॉन्क्रीटचा मिक्स रेशो। M15 साठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचा 2 पार्ट, खडीचा 4 पार्ट। M15 साठी कॉन्क्रीटचा मिक्स रेशो वापर केला जातो। M20 साठी म्हणजे M20 साठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 1.5 पार्ट आणि खडीचं 3 पार्ट। अशा प्रकारे M20 साठी कॉन्क्रीटचा मिक्स रेशोचा वापर केला जातो। M25 साठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचा 1 पार्ट, खडीचा 2 पार्ट। अशा प्रकारे M25 साठी कॉन्क्रीटचा मिक्स रेशोचा वापर केला जातो। नवीनची बांधकामसाठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 6 पार्ट। नवीनची बांधकामसाठी मिक्स रेशोचा वापर केला जातो। 4 इंची बांधकामसाठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 4 पार्ट। अशा प्रकारे मिक्स रेशो 4 इंची बांधकामसाठी वापर केला जातो। बाहेरील प्लास्टरसाठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 4 पार्ट। बाहेरील प्लास्टरसाठी मिक्स रेशोचा वापर केला जातो। आतील प्लास्टरसाठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 5 पार्ट। अशा प्रकारे आतील प्लास्टरसाठी मिक्स रेशोचा वापर केला जातो। सिलिंग प्लास्टरसाठी सिमेंटचा 1 पार्ट, वाळूचं 4 पार्ट। अशा प्रकारे मिक्स रेशोचा वापर केला जातो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।